श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत, कारण उद्या आहे पौर्णिमा. आता पौर्णिमेसंबंधी एक समस्या अशी निर्माण झालेली आहे की ही जी पौर्णिमा आहे ना ती आजच लागत आहे. आज म्हणजे कधी तर 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:34 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. तर ही पौर्णिमा उद्या म्हणजे 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपत आहे. आणि आपण दर महिन्याला दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची सेवा करत असतो. आता सत्यनारायणाची सेवा खूप प्रभावी आहे, ती आवर्जून करावी, परंतु ती करताना आपण ती प्रदोष काळात करत असतो आणि प्रदोष काळातच करायला हवी हे आपल्या सगळ्यांना आता ठाऊक आहे. पण समस्या अशी आहे की उद्याची जी पौर्णिमा आहे ती सायंकाळी 6 वाजता संपत आहे. मग सत्यनारायण करायचं कधी, आज करायचा की उद्या करायचा? तर हे बघा, ज्यांनी आज उपवास धरलेला आहे सत्यनारायणाचा त्यांनी आवर्जून आज पूजा करून घ्या. पण ज्यांना ठाऊक नव्हतं त्यांनी उद्या 6च्या आत कधीही सत्यनारायण करून घेतला तरीही चालेल. ठीक आहे, प्रदोष काळात केला जातो हे आपल्याला ठाऊक आहे. पण उद्या जर 6ला पौर्णिमा संपत आहे तर मग प्रदोष काळापेक्षा पौर्णिमा किती वेळ आहे त्याला महत्त्व द्यायचं आहे. प्रदोष काळ हा म्हणजे प्रदोष काळालाच करायचं असतं. पण जर अनावधानाने आपल्याकडनं जर आज शक्य झालं नाही तर उद्या आपल्याला करायचे आहे, पण मग 6च्या आत करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण सांसारिक माणसं असतो, आपल्याला भरपूर जबाबदाऱ्या असतात, देवाचं करायचंच आहे. पण कधी कधी होतं काय की ह्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्याला कधी त्या गोष्टींचा विसर पडतो, कळत न कळत त्या गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. पण मग त्या राहून गेल्या म्हणून लगेच आपण खूप मोठा अपराध केला असं अजिबात मनाला वाटून घ्यायचं नाही. आपले स्वामी महाराज खूप साधेभोळे आहे. आपली छोटीशी सेवा देखील ते स्वीकारतात, तोडकी मोडकी सेवा देखील स्वीकारतात. त्यामुळे मनामध्ये कधीही असा संशय आणायचा नाही. तर आज नसेल शक्य तर तुम्ही उद्या 6 वाजेपर्यंत करू शकतात. फक्त 6च्या आत मात्र आपली पूजा झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता हे तुमचं क्लिअर झालं असेल तर उद्या आपल्याला पौर्णिमेला कुठले उपाय करायचे आहे किंवा आज आपल्याला कुठले कामं करायचे आहे हे आपण जाणून घेऊया. तर हे बघा, आता उद्याची जी पौर्णिमा आहे ती सूर्याने पाहिलेली आहे, त्यामुळे उद्याच्या पौर्णिमेला जास्तीत जास्त महत्त्व आहे. तर शक्यतो तुम्ही उद्या हे कामं करा. आज करणं शक्य असेल तर तुम्ही आजही करू शकता. तर हे बघा, सर्वात प्रथम आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे, जी की आपण दर पौर्णिमेला करायला हवी. आता आज करायची असेल तर तुम्ही आजही करू शकतात, उद्या परत करायची असेल तर परतही करू शकतात. सेवा असं नाही की मग आज केली मग उद्या कशाला करायची असं अजिबात नाही. शक्य असेल तर दोनही वेळेस तुम्ही करू शकतात. 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र असेल तर फार उत्तम, नसेल तर 1 रुपयाचं नाणं घ्या किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या किंवा आपल्या देवीचा टाक घ्या, यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी की आपल्याला आवर्जून पांढऱ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये कसला समावेश होतो तर पांढऱ्या रंगाचे तुम्ही मिठाई आणू शकतात, पेढे आणू शकतात, रव्याचे लाडू आणू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये खीर बनवू शकतात. साबुदाण्याची खीर असते, तांदळाची खीर असते, यापैकी कुठलीही तुम्ही खीरीचा नैवेद्य दाखवू शकतात. या व्यतिरिक्त आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. हे बघा, घरामध्ये आपल्या लक्ष्मी मातेला देखील पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर तिथे देखील पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. यासोबतच भगवान शंकराच्या पिंडीवर देखील आपल्याला पांढऱ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे. आता घरात शिवपिंड असते, घरातही आपण अर्पण करू शकतो. पण जर जवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी थोडा वेळ जायचं आहे, तिथे देखील आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे. जर फुलं तुम्हाला अगदीच वेळेवर मिळाले नाही तर भगवान शंकरांना आपल्याला पांढरे तांदूळ अर्पण आपण करू शकतो. फक्त ते घेताना तुटलेले फुटलेले नसावे ही काळजी घ्यायची आहे. याने आपल्या कुंडलीतील राहू केतू जर खराब असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर बघा, घरात सुख समृद्धी यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, त्यामुळे हा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तो तुम्ही आवर्जून करा. काय करायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे आहे. बघा, आता हा उपाय तुम्ही आज रात्रीच करायचा आहे. आता समजा आज शक्य नाही झालं तर मग तुम्ही उद्या रात्री देखील ठेवू शकतात, परंतु शक्यतो आज करण्याचा प्रयत्न करा. थोडेसे तांदूळ एका प्लेटमध्ये रात्रभर ठेवायचे आहे. तुमच्या गॅलरीत ठेवा, तुमच्या गच्चीवर ठेवा, अंगणामध्ये ठेवा. अशा पद्धतीने ठेवलं की पहाटे जेवढं लवकर तुम्हाला उचलता येणार आहे तेवढं लवकरात लवकर उचलायचं. शक्यतो 7च्या आत उचलायचं. हे बघा, आता ते तांदूळ उचलून आणल्यानंतर काय करायचं, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये हे तांदूळ बांधून ठेवायचे. त्यासोबत तुम्ही एक हळकुंड ठेवू शकतात, असेल तर ठेवू शकतात, नसेल तर हरकत नाही. आणि हे तांदूळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आता हे ठेवल्यानंतर दर पौर्णिमेला आपल्याला अशाच पद्धतीने हा उपाय करायचा.
पुढची पौर्णिमा येणार आहे तेव्हा अगोदरचे जे तांदूळ आहे ते आपल्याला पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला दर पौर्णिमेला करायचा आहे। याने होणार काय आहे की तुमचं चंद्रबळ मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे। चंद्र म्हटलं तर मनाचा कारक असतो, आपलं मन स्थिर राहावं किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी घडून याव्या त्यासाठी हा उपाय करणं गरजेचं आहे। आवर्जून करून बघा आणि अनुभव घ्या। त्यानंतर आपल्याला आज रात्री चंद्राला अर्घ्य देखील द्यायचं आहे। आता हे बघा, सूर्याला अर्घ्य दिलं जातं तसंच चंद्राला देखील अर्घ्य द्यायला खूप महत्त्व आहे। चंद्राला आपण रोज रोज अर्घ्य देत नाही, पण पौर्णिमेच्या दिवशी मात्र आवर्जून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। फक्त अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध एकत्र करायचं आणि त्या दुधाच्या पाण्याने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। या व्यतिरिक्त चंद्र देवतेला देखील आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यासोबतच पांढऱ्या रंगाचा फूल देखील अर्पण करायचं आहे। याने देखील चंद्रबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते, मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर पौर्णिमेला करण्याची अनन्यसाधारण अशी जी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण। बघा, सत्यनारायण ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। जो कोणी व्यक्ती वर्षभर दर पौर्णिमेला सत्यनारायण घालतो त्याच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी 100% मदत होते असं आपले गुरुमाऊली देखील सांगत असतात। तुम्ही देखील त्यांच्या हितगुजामध्ये ऐकलं असेल तर आवर्जून कुठल्याही पौर्णिमेपासून आपण सत्यनारायणची सेवेला सुरुवात करू शकतो। हवं तर तुम्ही ठरवून घेतलं की तुम्हाला इतके दिवस घालायचं आहे सत्यनारायण किंवा इतक्या पौर्णिमा, तर तसा तुम्ही संकल्प घेऊ शकतात आणि संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतात। कायमस्वरूपी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तशा पद्धतीने तुम्ही संकल्प घेऊन त्या सेवेला सुरुवात करू शकतात। पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर आपल्याला 5 कापराच्या वड्या आवर्जून जाळायच्या आहे। हे बघा, तुम्ही आजही ते करू शकतात आणि उद्या सकाळी किंवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देखील करू शकतात। त्यामुळे आपल्या उंबरठ्यावर 5 कापराच्या वड्या आवर्जून जाळायच्या आहे। या व्यतिरिक्त आपल्या देवघरासमोर देखील कापरासोबत 2 लवंग टाकायच्या आणि अशा पद्धतीने लवंगांसोबत तो कापूर जाळायचा आहे। याने देखील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते, कारण लवंग म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, हे आपण वारंवार सांगत असतो। तरीही अनेक सबस्क्रायबर जोडले जात आहे, त्यामुळे त्यांच्या पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगाव्या लागतात। हा छोटासा उपाय तुम्ही आज किंवा उद्या 6 पर्यंत कधीही करू शकतात। या व्यतिरिक्त पौर्णिमेला काही जर वस्तू खरेदी करून आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित केल्या तर त्याने देखील लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर त्या वस्तूंमध्ये कसला समावेश असतो तर त्यामध्ये असतं कासव, श्रीयंत्र, कवड्या, गजांत लक्ष्मी। जर तुम्हाला गजांत लक्ष्मीची जोडी घ्यायची असेल तर आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरी घेऊन या, त्याचे खूप छान असे आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात। या व्यतिरिक्त अजून अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येतात। त्यामध्ये शंख असतो, श्रीयंत्र असतं, कमलगट्ट्याची माळ देखील असते। तर बघा, ज्यांच्याकडे अजूनही या वस्तू नाही, आता कालच गुरुपुष्यामृत योग येऊन गेला, गुरुपुष्यामृत योगाला देखील या वस्तूंची खरेदी केली जाते। ज्यांना गुरुपुष्यामृत योगाला जमत नसेल त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करावा। आता गुरुपुष्यामृत योग तरी क्वचित येतो, परंतु पौर्णिमा म्हटलं तर दर महिन्याला येत असते, त्यामुळे दर महिन्याला आपल्याकडे संधी चालून येत असते की त्या दिवशी नवीन काहीतरी अशा पद्धतीच्या वस्तू खरेदी कराव्या जेणेकरून आपल्याला त्याचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर यापैकी तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करून घेऊन येऊ शकतात। पौर्णिमा म्हटलं तर महालक्ष्मीची ही आवडती तिथी आहे आणि महालक्ष्मीची आवडती तिथी असल्यामुळे ह्या दिवशी जर आपण विष्णू नारायणाची सेवा केली, विष्णू भगवानांची सेवा केली तर लक्ष्मी माता त्या ठिकाणी आपोआपच येणार आहे। त्यामुळे भगवान विष्णूंसाठी आपण विष्णू सहस्त्रनाम वाचू शकतो, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो। या गोष्टी केल्याने देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते, कारण जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं, जिथे लक्ष्मी असते तिथे नारायणाला यावं लागतं। त्यामुळे दोघांचीही सेवा जर आपण ह्या दिवशी भरभरून केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं। फक्त आर्थिक समस्या सुटण्यासाठी नव्हे तर आपला जो संसार आहे, नवरा बायकोचं जे नातं आहे ते मजबूत होण्यासाठी किंवा त्यांच्यामधील ज्या अडचणी आहे त्या सुटण्यासाठी देखील या दोघांचाही आशीर्वाद मिळत असतो आणि लक्ष्मी नारायणासारखा आपलाही जोडा तयार होत असतो। त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी आपलं जे स्वयंपाकघर असतं त्या स्वयंपाकघरातील आपली जी शेगडी आहे त्या शेगडीची देखील पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो। त्यामुळे स्वयंपाकघरामधली जी शेगडी आहे त्या शेगडीला देखील आपण तिची पूजा करून तिची सेवा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि मग आपल्या कामांना सुरुवात करायची आहे। बघा स्वामी भक्त हो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण जर त्या करायला सुरुवात केली ना तर आपोआपच आपल्यामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते देखील सकारात्मक होण्यासाठी मदत होत असते। पण ह्या गोष्टी फक्त सांगून कळत नाही, तर आपण त्या केल्या तरच आपल्याला त्याचे अनुभव येत असतात। नक्कीच करून बघत जा, कारण छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला, अशा ज्या पौर्णिमा अमावस्येसारख्या तिथी असतात त्यांना जर केला तर 100% आपल्या जीवनामध्ये सकारात्मकच बदल घडून येत असतात। तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।